हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज पहिल्यांदा मी तुम्हाला व्हिडिओची सुरुवातच सॉरीपासून करते, कारण का 2 दिवस झालं व्हिडिओ आला नाही, कारण माझी तब्येत थोडी बरी नव्हती थोडीशी, म्हणून तुम्हाला व्हिडिओ काय टाकला नाही आणि त्याच्याबद्दल सॉरी बरं का। आज सकाळी नाश्ता केलता बघा आमच्या मम्मीनं, सगळ्या तांदूळ, हरभऱ्याची डाळ आणि गहू ही सगळे 2-3 वस्तूंचा मिक्स डोसा असा केलता आणि ती रसाबरोबर खायला दिलता। एक नंबर लागत होता बरं का। ही कर्नाटकमध्ये तिच्या माहेरी करतात, त्याच्यामुळे तिनं आम्हाला पण करून नाश्ता दिला। एक नंबर रेसिपी होती। आणि परत बघा चला आम्ही संध्याकाळी काय केलं, लगेचच बाहेर झोपलो आज, पण एवढे मच्छर चावत होते ना, तरी पप्पांनी धूर वगैरे केलता। मग धूर केलता म्हणल्यावर आम्ही तसंच मग झोपलो त्या दिवशी। परत दुसऱ्या दिवशी काय झालं, आणि दुसऱ्या दिवशी लगेच सांडगे वगैरे केले। परत दुपारनं अजून लाईट नव्हती, मग लाईट नव्हती म्हणल्यावर पोरांनी बघा कसं पांघरून घेऊन असं म्हणजे एकदम ही केलता, लिडो खेळत होती आणि त्यांचा मी हळूच व्हिडिओ घेतलेला। आणि परत मग बघा लगेचच आत येऊन मग लहान पोरांची मस्ती चालू झाली। सारखं त्या टावेल घेऊन काय करत होत्या, डोक्यावर घेऊन सगळ्या घरभर फिरत होत्या आणि सगळी इकडं तिकडं त्यांना दमवत होती, वरडत होती आणि त्यांचं चाललेलं बघा अशी मस्ती चाललेली। सारखं त्यांना मध्ये येऊन रडवत होती पोरं मोठी, तरी पण ते ऐकत नव्हत्या, खेळायचंच म्हणून म्हणत होत्या सारखं। मग ह्यांची मस्ती चालली आहे तर आम्ही काय केलं, आम्ही लगेचच खारवडं करायचं होतं आम्हाला, शाबूचं आणि बटाट्याचं। मग खारवड्याचं मळलं, पण आमच्या भाभीनं काय केलं माहिती आहे का, खारवड्याचं शाबू सगळा बारीक करून घेतला भिजवून, असं चाळणीनं मॅश करून घेतला आणि बटाटे पण त्याच चाळणीनं मॅश करून घेतले आणि मग त्याचे खारवडे बनवले आणि एक नंबर असे खारवडे झालते बरं का। दाबायला सुद्धा उलट मेहनत पडली नाही आहे, नाहीतर कसं दाबताना असं हात वगैरे लय भरून येतात, तसं काहीच झालं नाही। लय सोपं असं वाटत होतं की काय आपण असं सोपं काहीतरी करतोय दुसरं साधं, पण असं एवढं सोपं झालं। परत आमची मम्मी रानात गेली बघा, रानात लगेच तिचं खुरपण चालू होतं, कामं चालू होती। त्यांनी रानात टाकलेली भाजी वगैरे आणि रानात लावली भाजी वगैरे आणि त्याच्यात थोडं गवत आलतं, मग त्यांचं चालू होतं खुरपण। मग ती कसं आहे, ती घरात नसली की आम्ही पण तिकडंच पळतो, घरी काय थांबतच नाही, काय तर चालू असते पप्पांचं आणि तिचं। मग तिच्याबरोबर जाऊन बसायचं गप्पा मारत। मग तिनं आली दुपारी काय गेलो नव्हतं, लेवून होतं त्याच्यामुळं। आणि परत 4 वाजता परत अजून ती गेली संध्याकाळच्या टायमिंगला। मग मी पण गेली जरा वेळ तिथं बसली, काय मला येईल तेवढं मी थोडंसं असं उपसून हातानं काढलं, कारण का आता लय दिवस झालं सवय मोडली, त्याच्यामुळं काय खुरपं वगैरे असं म्हणजे लय ही घेत नाही, करत नाही। पण इकडची खुरपी वेगळी असतात ना, त्याच्यामुळं। आणि कसं असतं बघा, शेतकऱ्याची मुलगी म्हणल्यावर शेतात गेल्यावर थोडंफार तर काम केलंच पाहिजे ना, आणि त्याशिवाय शेतकऱ्याची मुलगी शोभती का। म्हणून मी थोडंसं गेली आणि थोडंसं करतच होती, तर दिदीनं आमच्या लगेचच व्हिडिओ घेतला। मग हा संध्याकाळचा व्ह्यू बघा कसला भारी आहे। आणि आमचं रान काय लय लांब नाही, आमच्या घराच्या पाठीमागच रान आहे, त्याच्यामुळं आम्ही सारखं घरातनं रानातनं घरात एवढंच करत होतो। आणि ही सगळी बघा, ह्यांना तर काय पण येत नाही, तरी पण सगळ्यांच्या बरोबर त्यांना धडपडायची हौस असते भरपूरच, सगळे असते ती त्याच्यात। काय थोडे जण मोबाईल बघतात, येऊन रानात बसून कोण काय काम करतं असं असतंय। मग परत बघा आम्ही बाहेर जाणार होतो फिरायला, ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत कळेल आम्ही कुठं गेलो फिरायला। हे नुसतं फिरायला निघालो तेवढंच आहे। चला भेटू ताईंनो उद्याच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद।